रोल हा बंद केला थांबा. ताई, होळीचा सण जवळ आलेला आहे. अनेकदा आपण पाहतोय की केमिकल युक्त कलर वापरले जात आहेत. पर्यावरण मित्र तुम्ही आहात, काही आव्हान कराल? पर्यावरण मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा होळी आली तेव्हाच आम्ही आवाहन केलेलं आहे, यावर्षी पण केलेलं आहे की केमिकल युक्त असे कलर्स आपण वापरू नये. इवन होळी जी आहे आपली, जी होळी आपण जाळतो त्याला सुद्धा आपण जे ऑलरेडी वाळलेली वगैरे लाकडं वगैरे घ्यावी, त्याच्यामधून पण झाडांची तोड करू नये किंवा घासलेट किंवा पल्युटेड असं कुठले ऑइल्स वापरू नये, जेणेकरून प्रदूषण होणार नाही असं आव्हानही आम्ही लोकांना करतो आहोत. तर आत्ताही मी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि सभापती आणि अध्यक्ष महोदय यांना सुद्धा मी हे केमिकल विरहित असे कलर्स दिलेले आहेत आणि जर लीडर्स असं फॉलो करतील तर वेगवेगळे लोक जर आवाहन करतील तर लोक पर्यावरणयुक्त अशी होळी आणि धुलीवंदन साजरा करतात. आपण काही पथक वगैरे तयार करणार आहे का? अनेक ठिकाणी नाही, केमिकल्स वगैरे वापरतात. हा विषय जो आहे हा आव्हानात्मक आहे आणि याच्यामध्ये लोकांचा आम्हाला रिस्पॉन्स महत्त्वाचा आहे. असा काही दंडात्मक किंवा असा विषय नाही. पण जर कुठे तक्रार आली तर ते केमिकल युक्त काही आढळलं, कोणाचं नुकसान झालं तर नक्कीच ते कारवाईला पात्र राहतील. ताई, तुम्ही काल मुद्दा मांडला होता परवा. काल एपीसीबीच्या आयएस अधिकाऱ्यांवरती कारवाई झालेली आहे. कसं बघता सध्या? हे पण मी मुद्दा मांडला तो प्रश्नाच्या उत्तरादाखल मांडला होता, कारण आम्हाला असा नियम आहे की सन्माननीय सदस्य सभागृहामध्ये जे प्रश्न मांडतात ते प्रश्न आणि त्यांनी मांडलेले मुद्दे हे सत्य मानून आम्हाला उत्तर द्यायचं असतं. त्यामुळे जेव्हा सभागृहामध्ये मी उत्तर दिलं तर आमच्या सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की आपल्याला अधिकाऱ्यांनी जे ब्रीफिंग केलं तसं प्रत्यक्षात नाही आहे. मी आपल्याला व्हिडिओ वगैरे देतो तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की बरोबर आहे, कारण इतर मंत्रालयासारखं हे मंत्रालय नाही. त्यामुळे एमपीसीबीचे अधिकारी जे आम्हाला ब्रीफ करतील त्याप्रमाणे आम्ही उत्तर देतो. पण त्यांची शाश्वती व्हावी म्हणून मी तिथे येण्याचाही शब्द दिला आणि आजच्या विषयावर अधिकाऱ्यांचं ब्रीफिंग झालं नाही, त्यावेळी आले नाही असा मी उल्लेख केला. तर सभागृहाचा तो अवमान आहे हे समजून सभागृहातील तालिका अध्यक्षांनी तिथल्या सभागृहातील सदस्यांनी विषय बोलल्यानंतर सोमोटो तो निर्णय दिलेला आहे आणि मी त्याचा सन्मान करते, कारण आम्ही इथे जे प्रश्नांची उत्तर देत आहोत ती प्रश्नांची उत्तर सन्माननीय विधायकांनी विचारल्यानंतर देतो. हे जनतेचे विषय आहेत, हे काय आमचं वैयक्तिक कार्यक्रम नाही आहे की ते करण्याची चॉईस अधिकाऱ्यांना असते. मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय तालिका सभापती म्हणजे अध्यक्ष यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी त्यांचा आभार मानते. पण मी डायरेक्ट अशी कुठली तक्रार किंवा डायरेक्ट कुठली सस्पेन्शनची मागणी असं मी केली नाही, पण त्यांनी तो निर्णय घेतला तो सभागृहाचा सन्मान राखण्यासाठी घेतला. धन्यवाद. या संदर्भात आज काही बैठक नाही काही आता तो विषय त्यांचं रुलिंग हे सर्वोच्च असतं आणि त्यांनी ते रुलिंग दिलं. म्हणजे मी जे विषय बोलले त्याच्यावर त्यांनी ते रुलिंग दिलं आणि असं रुलिंग दिलं की उद्या अवगत करावं. त्याच्यामुळे त्याच्यात आता काही चर्चा अध्यक्षांच्या रुलिंगवर नसतेच, ते सर्वोच्च आदेश आहे. त्यामुळे माझं असं काही स्पेसिफिक करावं असं वगैरे मी काहीच, तुम्ही ते व्हिडिओ आहे तुमच्याकडे तुम्ही पाहू शकता. तो विषय फूड अँड ड्रग्सचा आहे, पण कुठल्याही गोष्टीत भेसळ होऊ नये ही सगळ्यांचे आव्हान असावंच. सबको सर्वप्रथम मैं होली की शुभकामनाएं देती हूँ. एक होली होती जो हम होली जलाकर होली का पूजन करते हैं और जिसको हम धूलिवंदन कहते हैं वो एक होली है जहाँ हम रंगों से खेलते हैं. ये दोनों त्योहारों में पर्यावरण युक्त ऐसे हम स्टेप्स लें. होलिका दहन करते वक्त वृक्ष को ना काटे, जो ड्राइड जो वृक्ष है उसको यूज़ करें, जो ऑलरेडी कटे हुए हैं उसको यूज़ करें, जो ड्राइड लीव्स है उसको यूज़ करें, जो पत्ते होते हैं जो ऑलरेडी पेड़ों से गिर चुके हैं, और कोई भी प्रदूषण युक्त ऐसा तेल घासलेट ऐसा उसमें ना यूज़ करें. ये सब चीज़ें करने से हवा में प्रदूषण नहीं होगा. और जो कलर्स है वो कलर भी केमिकल युक्त ना हो, वो कलर ऑर्गेनिक हो, वेजिटेबल बेस हो, जिनकी वजह से नुकसान ना हो और पर्यावरण युक्त होली हम मना सके. क्योंकि ये कलर जब पानी में घुल जाते हैं उससे बहुत नुकसान भी होता है. और ये जब हम देखते हैं कि जिस तरह से लोग फेंकते हैं कलर पेड़ों पे, घास पे, उससे बहुत नुकसान होता है. तो ये सबने इसकी सावधानी बरतनी चाहिए. थैंक यू.
आपण